हाताने कानात सूर केल्यावर मिळते ते नाव आणि वाडवडिलांच्या पुण्याने मिळते ते गाव. हीच आपली खरी ओळख. नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि आज आपण कोकणातील महाड तालुक्यात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या माझ्या सुंदर आणि निसर्ग संपन्न माजीर गावाला भेट देणार आहोत. गावाकडे पैसा कमी म्हणून आपले मन शहराकडे वळले, पण मोठ्या सुखाच्या पोटी धावणाऱ्या मनाला खरे सुख गावाकडेच असते हे उशिराच कळले. प्रगती करायची असेल तर शहरात जायलाच हवे, पण त्यासाठी गावची जुळलेली लाल फुटता कामा नये. मित्रांनो, प्रत्येकाला आपलं गाव आवडत असतं, त्याप्रमाणे मला सुद्धा माझं गाव खूप आवडतं. हा व्हिडिओ जेव्हा मी शूट केला तेव्हा माझे बाबा माझ्या सोबत होते, पण अचानक काळाने घात घातला आणि हृदयविकाराच्या धक्क्याने माझे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले. खरं तर हा व्हिडिओ मी एडिट करणार नव्हतो, पण या व्हिडिओमध्ये माझ्या बाबांची एक छोटीशी आठवण साठवलेली आहे आणि त्यांच्यासाठीच आज हा व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन येत आहे. चला तर मित्रांनो, माझ्या या सुंदर गावाच्या रमणीय व आठवणीदायक प्रवासाची सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे आहे माझं घर आणि तुम्हाला आता माझ्या घराची सर्वात आवडती जागा दाखवतो. ही माझी सर्वात आवडती जागा. गावी आलो की मी या ठिकाणी जास्त वेळ घालवतो. या ठिकाणी उभे राहून मला पूर्ण गावाचा व्ह्यू भेटतो. तुम्हाला दाखव या ठिकाणी काय काय बघायला भेटतो. मित्रांनो, समोर जो डोंगर दिसतोय तो आहे वरंदा घाट. या घाटातूनच तुम्हाला पुण्याला जायला रस्ता आहे, भोरमार्ग. आणि सूर्यदेवाचे मस्त दर्शन झालं आपल्याला. सकाळचे वाजले 9. हिवाळ्याचे दिवस चालू आहे. मस्त असा गारवा आहे, थंडीचे दिवस आहे. आणि आमच्या गावची थंडी म्हणजे आम्हाला महाबळेश्वरला जायची गरज नाही, एवढा भारी असा आमचा क्लायमेट आहे. हा पूर्ण वरंदा घाट आहे आणि त्या टोकाला मित्रांनो कावळागड आहे. आणि हा पूर्ण व्ह्यू, ही सर्वात आवडती जागा माझी. मित्रांनो, आता आपण पूर्ण गावचा फेरफटका मारूया. तुम्हाला दाखवतो आमच्या गावी काय काय. तर मित्रांनो, ही आहे माझी मावशी. आमच्या घराच्या समोर हिचं घर आहे आणि ही गावीच असते. स्वभाव हिचा खूप गोड आहे आणि नेहमी आलो की मला आवाज दिल्याशिवाय राहणार नाही, अशी आमची मावशी. मावशी तू काय बोलणार? हां हां, लाजते का ती? काही थोडी लाजते ती. नाही बोलणार. हां, तर अशी आमची मावशी. आणि हा माझा लोक आहे बाबा. आणि ही आमच्या गावच्या लोकांचा स्वभाव आहे, म्हणजे जो पण येईल तो आवर्जून आपल्याला हाक मारतो आणि प्रेमाने विचारतो. आणि हे तुम्हाला शहरामध्ये भेटणार नाही, हे तुम्हाला गावीच भेटणार. असे आमचे गावचे प्रेमळ लोक. तर मित्रांनो, हे आहे बारक्याचं घर. आपण बारक्याचं घर तुम्हाला नंतर दाखवतो आणि मावशीसुद्धा भेट करून देतो नंतर. आता आपण जाऊ विहिरीवर. त्यात पूर्वी तुम्हाला एक सुंदर असा नजारा दाखवतो. मित्रांनो, तो समोर जो दिसतोय तो आहे कावळागड. हा आहे आपला कावळागड. तर मित्रांनो, ही आहे माचली आणि पेंड्याची माचली. ह्याच्यावरती आता आपण जाऊया आणि त्याचा आनंद घेऊया. ही खरी आहे गावची मजा. तर चला आता जाऊया आपण वरती.
आणि हा नजारा बघा. ओय बारक्या. तर मित्रांनो मस्तपैकी अशा माचलीवर बसलो आणि या खरा आनंद घेत आहो गावचा आपण. तर मस्त असा वारा सुटलाय मित्रांनो बघा. हो काका बरं आहेत काय? काय बरं आहेत ना? हा तब्येत पाणी? हा बाबा आलेत. हा बाबा आणि मी आलो काल आलो. आहे 2 दिवस बाकी. चला तर मित्रांनो चाललो आता आपण विहिरीवर आणि खूप धमाल मस्ती येते. मस्तपैकी असा वारा सुटलाय हा बघा. हे बारक्या खूप दिवसांनी गावी आलोय आणि मस्त वाटतं एकदम. मन प्रसन्न झालंय. जाऊ आता आपण डायरेक्ट विहिरीवर भेटू तुम्हाला. बारक्या चल पाणी काढ पाणी. मस्त असं पाणी पिऊ. एकदम थंड असं पाणी आणि एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलं. मस्त आमच्या गावची ही विहीर मित्रांनो आणि पूर्ण गावाला या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. खूप वर्षापूर्वीची विहीर आहे आणि हार्डली 5-6 वर्षापूर्वीच याची जी खोली ती अजून वाढवून झालेली आहे. अशी आमच्या गावची विहीर. आता आपण जाऊया पुढच्या आवडात. तिथे आहे आपलं राम मंदिर. तर मित्रांनो हे आहे माझ्या काकांचं घर. ओ काकी काकी बैठकीला गेले काय? आज रविवार आहे. काका हा हे बघा या आमचे काका. काका काय चालू आहे? हे आळूचं झाड पाडतोय. आळूचं काक्याचं झाड आहे. कुठलं झाड पडतं ते? आळूचं हे काट्या असतात त्या झाडाला. हा ना. हा आणि हे आमच्या काकांचा बगीचा गार्डन बघा मस्तपैकी असं सजवलं. काका आपल्या गावाबद्दल काय सांगणार तुम्ही? गाव तर काय डोंगर भाग आपला आहे इकडचा. डोंगर भागामध्ये काय जंगलामध्ये डुकरं माकडं सगळं त्रास देतात तिकडं. पण तुम्हाला गाव आवडतं का शहर आवडतं? गावाची हवा चांगली आहे. हवा चांगली असल्यामुळं गावच आवडतो. तुम्ही पूर्वीपासून गावीच ना? शहरामध्ये होतो थोडा टाइम पण ते आता काय सध्या शहरामध्ये नाही काय आणि तिकडे करमत सुद्धा नाही आता. हा ना. आता इकडची सोय लागली ना गावची. तर मित्रांनो खूप वर्षापासून काका आपल्या गावीच आहेत हा आणि त्यांना गावात शहरात जरी गेले तर जास्तीत जास्त 4 ते 5 दिवस थांबणार बस बस आणि इथं कल्टी मारणार. कारण त्यांना गाव शहरामध्ये आवडतच नाही आणि गावामध्ये रुजलेत. काकी सध्या घरात काकींची ओळख करून दिली असे. हा. काकी आल्यानंतर परत तुम्ही काकींची ओळख करून देतो. काका अजून आपल्या गावाबद्दल काय सांगणार? गावामध्ये काय नाही, इथे आपले मंदिर असेल पाणी हवा चांगली असल्यामुळं इथं अगदी चांगलं वाटतं. आणि महाबळेश्वर सारखंच आपलं गाव आहे. पूर्ण थंडगार थंड. एकदम अगदी. तुम्ही म्हणजे उन्हाळ्यात जरी आलो तरी थंड हवा. उन्हाळ्यात अगदी थंड हवा. आणि आता डोंगराळ भाग पडतो ना आपला हा. त्याच्यामुळं
तर असं आहे आपलं गाव. आता आपण जाऊया राम मंदिरामध्ये आणि तुम्हाला राम मंदिर. अरे काय करता ते दोघंच? हा बॉलर आणि तू बॅट्समन. हा काय रे तू तू तो लहान आणि तू मोठा, तू त्याला तंगवतो काय? हा मग त्याला बॅटिंग दे ना. का आऊट झाला तो? काल आऊट झाला? कालपासून तू एकटाच खेळतोय? हा काय रे बाबू, तुला बॅटिंग दिली काय नाही? हा बॅटिंग देतो तुला? अरे खोटं बोलतो का तो? तो बोलतो नाही देत. चल चल खेळा खेळा. हो, हे आहे आपलं गावचं राम मंदिर आणि आता आपण जाऊया आतमध्ये. आणि राम होता आणि 3-4 वर्षापर्यंत या मंदिराचं डेव्हलपमेंट झालं. खूप सुंदर असं गावच्या विषयीवर मंदिरात दर्शन घ्यायचं आणि मग गावामध्ये एंट्री करतो. असे सुंदर आमचे गाव. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे आमचे सुंदर माजरी गाव फक्त माझेच आवडते ठिकाण नाही, तर माझ्या बाबांचे सुद्धा जगातील सर्व आवडते ठिकाण होते. जगाच्या पाठीवर आपले गाव कुठेही असो, भले तिथे सुखसुविधा असो या नसो, पण आपले गाव हे आपल्यासाठी एक वेगळी जागा असते. आपल्या गावाने आपल्या मनात एक वेगळी जागा निर्माण केलेली असते आणि आपल्या गावाशी प्रत्येकाची एक नाळ जोडलेली असते, एक वेगळं नातं असतं. त्यामुळे प्रत्येकाला आपलं गाव सगळ्यात जास्त आवडीचे असते. जर मला कोणी विचारले, मित्रा तुझी सगळ्यात आवडते ठिकाण कोणते, आवडती जागा कोणती, तर माझ्यासाठी माझे गाव हे आवडत्या ठिकाणामध्ये पहिल्या क्रमांकावर असेल. म्हणजे भले कुठेही फिरो, जग फिरो, पण संपूर्ण जग एकीकडे आणि माझं सुंदर गाव एकीकडे. शेवटी माझे मन हे गावीच रमते. तर मित्रांनो, हे आपले गावचे मित्र आणि त्यांना आपल्या गावाबद्दल विचारूया. हा आहे सुमित, हा असतो पुण्याला, आणि हे प्रवीण शेठ, यांचं 2 दिवसांनी लग्न आहे. खूप खुश आहे सध्या. काय सांगणार आपल्या गावाबद्दल? आमचं गाव खूप सुंदर आणि मस्त आहे, सर्वांनी भेट द्या. अजून अविस्मरणीय असं गाव आहे आमचं. दादा तुम्ही? आणि माझ्या लग्नाला या, सर्वात महत्वाचं माझ्या लग्नाला या. सर्वात महत्वाचं सर्वांनी माझ्या लग्नाला या. लग्नाला सर्व येतील, पण सरी सोय झाली पाहिजे. सर्व सोय होणार. आणि हाय सुमित, गावाला गावाबद्दल काय 2 शब्द? खूप सुंदर आहे माजेरी गाव, सगळ्यात भारी आहे. हा पुण्याला असतो, परंतु 15 दिवसातून एक तरी फेरी गावी असते त्याची, कारण याच्यासाठी पुण्यावरून गाव जवळ आहे. तर मित्रांनो, समोर आहे आपलं राम मंदिर आणि हा सरळ रस्ता गेला पुण्याला, वरंदा घाट. समोरचा जो डोंगर आहे त्याचा वरंदा घाट, आणि हा रस्ता गेला आपल्या महाडला. आणि इथं आहे आमच्या गावची शाळा. आता आपण जाऊया शाळेमध्ये. जुने दिवस आठवले. मी गावी नव्हतो, पण शाळेतले जुने दिवस मला आठवले. आणि शाळेतले दिवस म्हणजे सोनेरी दिवस, ते शब्दात ते जे व्यक्त करता येणार नाही. आणि ही आमच्या गावची शाळा. सध्या गावच्या शाळेच्या रिनोव्हेशन चालू आहे आणि 7वीपर्यंत ही शाळा आहे मित्रांनो.
अशी सुंदर ही आमच्या गावची शाळा आणि समोर आहे हे गावचं पटांगण. मित्रांनो, हा आहे समोर आमच्या गावचा छोटा मॉल आणि तुम्हाला दाखवतो आमचा गावचा छोटा मॉल. इथं तुम्हाला ज्या गरजेच्या वस्तू त्या सर्व भेटणार, खाऊपासून किराणापासून. हा आमच्या गावचा छोटा मॉल. तर मित्रांनो, हे आमच्या गावचा बोर्ड आणि जस्ट त्याच्या बाजूलाच आहे आमच्या गावचं बस स्टँड. समोर आहे आमचं राम मंदिर आणि इथून आमच्या गावाला आतमध्ये रस्ता गेला. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे तलावाकडे आणि आपल्यासोबत आहे अनिकेत, हा माझा भाचा आहे आणि आपला बारक्या आहे मागे. हे बारक्या कुठे? हा मागे बारक्या आहे ते. तर जाऊयात आपण तलावाकडे. आणि हा आमच्या गावचा रस्ता. काहीतरी काम चालू आहे, पूर्ण जंगल एरिया रे. आपण पोचलो आहोत आपल्या तलावापाशी. माझ्यासमोर आमच्या गावचा तलाव आहे आणि तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, हा आहे आपला गावचा तलाव. सध्या नोव्हेंबर महिन्याचे शेवटचे दिवस चालू आहेत आणि अजून पण पाणी खूप भरपूर आहे. आणि आमचा बारक्या पोहतोय की काय तू? हा, थंडीने कुडकुडशील. अगोदर एवढं थंड पडलंय. मित्रांनो, सूर्यास्ताची वेळ झालेली आहे आणि माझ्या समोर सुंदर असे विहंगम दृश्य. समोरच तुम्हाला सूर्यनारायण भगवान दिसत आहे आणि संध्याकाळचे वाजले 6. खूप सुंदर असे दृश्य. पूर्ण जंगल एरिया आहे. गावाच्या पूर्ण शेवटच्या भागामध्ये आपला हा तलाव आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आपण तलाव आपला बघितला, दाखवला तुम्हाला तलाव कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता आपण निघालो आपल्या घरी, कारण अंधार पडत चालला आहे. त्यामुळे उद्या सकाळी काय शूट घेतात शूट घेऊ. उद्या आपण तुम्हाला दाखवणार आपलं गावचं श्री कालभैरवनाथ मंदिर. कालभैरवनाथ मंदिरामध्ये उद्या आपण जाऊ, ते मंदिर तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असं मंदिर आहे आणि 3-4 वर्षापूर्वी त्याचा सूरज जीर्णोद्धार करायला आलेला आहे. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला कालभैरवनाथ मंदिरामध्ये भेटूया. किती बरं आहेत ना? बाज मजेत. बाबा आहेत घरी. हो, आम्ही परवा आलो. हां.
हे लग्न आहे ना. हाय बस तुमचा आशीर्वाद. चला आत्ता चहा घेतलाय, किती चहा घेऊ. हे आमच्या काकी, काल भेट झाली नाही, आज भेट झाली. काय पाणी चाललं काय? पाणी वरती हा देवाना लागत आहे. देवानं आलं इथं मध्ये भेटलो रस्त्यात. बरोबर. बोल आलं तर आपला पण हातभार लावायचा देवाच्या कार्याला. मित्रांनो हे आपले बाबा. बाबा तुमचं वय किती? 100 वय ना? 105 वय बरोबर का? काका किती वय यांचं? 102. 100 पार केलेत, अजून पण एकदम धडधाकट आहेत. बाबा बोलू शकतात? किती वय तुमचं वय? वय किती वय? 100. बरेच पावसाळ्यात तुम्ही पाहिलेत. हा चालू बिलू शकतात एकदम. चालवत नाही. तुमचं नाव? रखमाजी. रखमाजी पवार. तुमच्याबद्दल काय सांगणार? अरे पवार म्हणजे आपण पाटील. मालक. पाटील की ना आपली. हा, हे आमच्या गावचे पाटील. कामाला कुठं होते? कामाला कुठं होते कोण? तुम्ही पहिले? शेतीच का? आपल्या घरी. शेतीच पहिल्यापासून शेतीच केली? शेतकरी. आमचं कोणीच नव्हतं बाहेर. हा का? पहिल्यापासून शेतीच. चालले कुठं? कुठं चाललेत? देवाकडे आपण जायचं. फेरफटका. बरं आहे. आपलं तिकडेच जात. हां कोणाकडे जास्त जायत नाही काही नाही. हा. देवाकडे. देवाच्या दारामध्ये बसायचं. नाही. बरं आहे. चाय किती घेऊ चाय? बघा मित्रांनो 100 पाय जरी अजून पण चाललं पैजामध्ये एकदम ओके, एकदम ठणठणीत. तर मित्रांनो आता आपण आलो आमच्या गावच्या गणेश मंदिरामध्ये. आणि आमचं गणेश मंदिर हे खूपच सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवतो आमचं मंदिर. आमचं मित्रांनो समोर आहे आमचं गणेश मंदिर आणि हा आहे आपला आजूबाजूचा परिसर. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल. सकाळची वेळ आहे आणि एक नयनरम्य परिसर, त्यामध्ये एक मनाला आत्मिक शांती देणारा हा पक्ष्यांचा आवाज. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. आता माझ्या गावापासून हार्डली 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर एक सुंदर असं देवस्थान आहे. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. ते देवस्थान तुम्हाला दाखवणार आम्ही. खूप प्रसिद्ध असं देवस्थान आहे आणि त्या आजूबाजूचा परिसर आहे तो खूप
तो सुद्धा खूपच सुंदर आणि रमणीय असा आहे. आणि त्याच ठिकाणी हार्डली 1 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या सर्वांचा एक आवडतं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी निवांत बसून मनसोक्त असा आनंद आपल्याला निसर्गाचा आनंद घेता येतो. ते ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण जाऊया त्या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहे माझा एक मित्र, तो आपल्याला आता जॉईन करणार आहे. तर आपण निघूया. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्या माझ्या समोरच एक ऐतिहासिक असं स्थान आहे आणि ते म्हणजे आमच्या गावापासून हार्डली 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेलं किल्ले कावलागड. हा माझा मित्र आहे संकेत, तो गावीच असतो आणि तो आता माझ्यासोबत आला आहे. आणि हा आहे किल्ले कावलागडचं इथून प्रवेशद्वार आहे. मित्रांनो, माझ्या समोर जे दिसते तुम्हाला बोटाच्या समोर आपला भगवादच दिसते, तो आहे किल्ले कावलागड. आणि इथून किल्ल्यामध्ये जायला प्रवेश आहे. आणि आता आपल्या इथं दीपोत्सव झाला आणि मागच्यामध्ये इथं खूप जोरामध्ये असा दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर नेक्स्ट आपण या किल्ले कावलागड एक स्वतंत्र व्हिडिओ बनवू. सध्या तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. हा आहे वरंदा घाट. आणि हा रस्ता गेला आहे आमच्या गावी आणि पुढं महाडला. आणि हा रस्ता गेला आहे पुण्याला भोर मार्ग. आणि आता आपण जाणार आहे आई वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलो आई वाघजाई मंदिराच्या इथं. आणि माझ्या मागे आहे सह्याद्रीच्या उंच अशा पर्वतरांगा. आणि हा आहे आपला वरंदा घाट. आणि समोर आहे आई वाघजाई देवीचं मंदिर. तर मित्रांनो, हे आहे आपलं वाघजाई देवीचं मंदिर. आपण जाऊया दर्शन. आता आपण पोचलो आपल्या सर्व आवडत्या जागी आणि गावी आलो की आम्ही खास या ठिकाणी येतोच आणि जस्ट आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. सुंदर
सुंदर असं ठिकाण आहे, आमच्या सर्वांचं आवडतं ठिकाण आहे. जर तुम्हाला एकदम शांतता पाहिजे आणि स्वतःचं आत्मचिंतन करायचे तर हे सर्वात बेस्ट ठिकाण आहे आमच्यासाठी. समोर अजस्त्र अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हे सुंदर असं वेगळं वृक्ष. तर मित्रांनो सर आवडतं ठिकाण आहे. इथं खाली आम्ही बसतो निवांतपणे आणि समोर या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. आपण खाली येता भरपूर आहे रे. तर मित्रांनो या डोंगराच्या पलीकडेच आहे मडेघाट आणि आता जस्ट धुक्याची चादर असल्यामुळे आपल्याला काही क्लिअर दिसत नाही. या ठिकाणी आहे रायगड आणि जस्ट इथं खाली आहे वरणगाव आणि हे समोर जे दिसते गाव ते तळे 2021 जे भूस्खलन झालं होतं त्यामध्ये पूर्ण गाव गाडलं गेलं. जवळजवळ 100च्या वरती लोक मृत्युमुखी पडले. एक दुर्भाग्य आणि खूप अशी वाईट घटना त्यावेळेस घडली होती. पण आता पुनर्वसन झालं त्या गावाचं. समोर जे डोंगर दिसतंय तिथं एक मंदिर आहे देवीचं आणि दुर्गाडी म्हणून असं प्रसिद्ध ठिकाण आहे हे समोरच. आणि हे आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा असं हे सुंदर दृश्य. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघतो आहे. खूप असा मनाला एकदम आत्मिक शांतता भेटली इथं आणि खूप सुंदर असा स्पॉट आहे. तुम्ही जर पुण्यावरून जाचाल समोर एक पवार धाबा म्हणून आहे त्याच्या जस्ट बाजूनी हा स्पॉट आहे आणि पावसाळ्यामध्ये तर इथलं दृश्य खूपच नयनरम्य असतो. इथं आल्यावर तुम्हाला इथून हालायची इच्छा होणार नाही. आणि संकेत का तुझा अनुभव आजचा? हे ठिकाण असं आहे की इथं आलं की मनाला शांतता भेटते, एकांत भेटतो, मन प्रसन्न होऊन जातं ह्या अशा ठिकाणी आल्यावर. विनंती आहे ह्या ठिकाणी जवळपास आलात की नक्की या ठिकाणी या. पण निसर्गाला हानी पोहोचेल असं काही करू नका. केर कचरा तुमचा जो काय तुम्ही घेऊन याल तो सोबत घेऊन जावा की आपल्यामुळे निसर्गाला हानी पोहोचली ना पाहिजे किंवा पर्यावरणाचा ऱ्हास झाला ना पाहिजे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जर टुरिस्ट म्हणून असाल तर त्या ठिकाणाचे पावित्र्य जसं आहे तसं ठेवा. आणि आपल्या सह्याद्रीच्या पर्वताला काय सह्याद्री कधीच नाराज करत नाही आणि तसाच काय अनुभव आजसुद्धा मला आला आणि संकेतलासुद्धा आला असेल. आणि खूपच सुंदर असं दृश्य आहे आणि आमच्या गावापासून हार्डली 15 ते 20 मिनिटाचं अंतर आहे आणि गावी आम्ही कधी पण आलो तर या ठिकाणी आवर्जून भेट देतो. काय बोलते संकेत, बरोबर की नाही? तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट आपल्या गावी जाऊया आणि तुम्हाला मी आमच्या गावचं जे कालभैरवनाथचं मंदिर आहे ते खूप सुंदर आहे. पूर्ण काम दगडामध्ये केलेलं आहे. त्या भैरवनाथ मंदिरात तुम्हाला आमचं दर्शन करून देतो आणि तुम्हाला सुद्धा ते मंदिर आवडेल. आणि हार्डली 2 ते 3 वर्षापासून जीर्णोद्धार झालेला आहे. तर आता आपण डायरेक्ट मंदिरापाशी भेटूया. आणि खरंच सांगतो की आजचा जो अनुभव आहे तो खूप विलक्षण होता. त्याच्या शब्दाला वर्णन करता येईल. आम्ही ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला परंतु हवा एवढी आहे की ड्रोननीसुद्धा वॉर्निंग दिली की उडू शकत नाही म्हणून. आम्ही ड्रोन रिटर्न घेतला तरीसुद्धा 20 ते 25 सेकंदाचा एक शॉट आला आहे. तो तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटला असेल. तर आता आपण डायरेक्ट मंदिरापाशी भेटूया.
तुमचं नाव सांगा आणि आपलं गाव तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. नाव मोतीराम गंगाराम पवार. हां. आणि आपल्या गावाबद्दल काय सांगाल. गावाबद्दल काय गाव चांगलं आहे. तुम्हाला गाव आवडतं का शहर आपलं. गाव आवडतं. पहिल्यापासून गावीच. हां पहिल्यापासून गाव. आणि आपलं गाव तर निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे. हां खूपच सुंदर असं गाव आहे. सुंदर गाव आहे. म्हणजे शहरामध्ये जो आनंद नाही भेटतो तो आपल्याला गावी. गावी भेटतं. आता आम्ही 2 दिवस आलो पण 2 दिवस मनसोक्त राहून जातो. हां मस्त. अजून काय सांगा आपल्या गावाबद्दल. आपल्या गावाबद्दल काय सांग, चांगलं गाव आहे सुंदर. आणि वातावरण गावचं. वातावरण शांत चांगलं मस्त. धन्यवाद धन्यवाद. मित्रांनो आपले काका आहेत पण ते थोडे कॅमेरासमोर बोलायला अवघडतात आहे. हां गावच्या लोकांना सवय नसते कॅमेऱ्याची पण काका गावीच असतात. आणि गावी शेती बिती करून मस्त ठणठणीत ठणठणीत आहे. हां ठणठणीत काय राहतात. गावी शेती करून मस्त ठणठणीत. शहरातल्या लोकांना आपले काका ऐकणार नाहीत. हां काका धन्यवाद. हां धन्यवाद. मित्रांनो आमचं जे मंदिर आहे ते काळ भैरवाचं मंदिर आहे. पूर्ण मंदिर जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडामध्ये केलेलं आहे आणि खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आणि मजबूत असं हे बांधकाम आहे. 2022 आमच्या मंदिराचं जीर्णोद्धार करण्यात आलेलं आहे. मित्रांनो आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या या श्री काळ भैरव मंदिराला कलश नाही आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे. मंदिराच्या समोर भव्य असे सभामंडप आहे. त्या सभामंडपामध्ये खूप असे उत्सव आनंदात जल्लोष आम्ही साजरा करतो. त्यामध्ये खास उत्सव नवरात्र उत्सवसुद्धा खूप आनंदात जल्लोषात साजरा करतो. अजून जे वर्षभर जे उत्सव होतात ते सुद्धा या सभामंडपामध्ये साजरे केले जातात. तर मित्रांनो असं होतं आमचं कोकणातील सुंदर माजरी गाव. आणि गाव म्हटलं की माझ्या बाबांचा वीक पॉईंट गाव त्यांना खूप आवडायचं. कारण शहरातल्या सिमेंटच्या जंगलापेक्षा त्यांना गावची ती माती गावचा तो सुगंध जास्त प्रेमळ होतं. आणि त्याचं एक खास कारण पण आहे. कारण जवळजवळ 2018पर्यंत आमचं गावी घर नव्हतं. आम्हाला जर गावी जायचं असेल तर आमचे एक चुलत काका आहे या व्हिडिओमध्ये त्यांचं घर आणि त्यांची ओळख मी तुम्हाला दाखवले. तर त्यांच्या घरी आम्ही जायचो आणि जास्त स्वतःचं घर नसल्यामुळे हार्डली 1 ते 2 दिवसच राहायचो. त्यामुळे जास्त काय राहता येत नव्हतं. शेवटी स्वतःचं घर ते स्वतःचं घर असतं. आणि माझ्या आईची आणि बाबांची इच्छा होती गावी घर असावं आणि त्यांची इच्छा 2019मध्ये पूर्ण झाली दोघांची.
आम्ही सर्व घरच्यांनी खूप कष्टाने ते गावचं घर बांधलं. खूप मेहनत आली, खूप अडीअडचणी आल्या, पण गावचं घर ते उभं राहिलं. गावचं घर बांधल्यानंतर हार्डली 2019ला आमचं घराचं काम पूर्ण झालं एप्रिलमध्ये, आणि मेमध्ये पूजा झाली, आणि 2021मध्ये माझी आई आम्हाला सोडून गेली, आणि आता 2025मध्ये बाबा. पण 2019 ते 25 हे जे 7 वर्ष होते, या 7 वर्षामध्ये बाबांनी गावच्या गरजा पुरेपूर आनंद घेतला. म्हणजे जी एवढ्या वर्षी त्यांची जी कमतरता होती गावच्या घराची, त्याचा पुरेपूर आनंद घेतला. त्यामुळे गाव आणि गावचं घर हे त्यांच्यासाठी एक खूप आवडतं ठिकाण होतं. म्हणजे माझ्या मते जगाच्या किती पण सुंदर ठिकाण असो, त्यापेक्षा गावचं घर आणि गाव माझ्या बाबांना खूप प्रिय होतं आणि आवडतं ठिकाण होतं. आणि जेव्हा बाबांचं हे झालं तेव्हा मी त्यांच्यासोबत म्हणजे 6-7 दिवस त्यांच्या सहवासातच होतो. आणि एका लग्नासाठी मी गेलो होतो, त्यामुळे अगोदर 1-2 दिवस मी थोडे गावचे व्हिडिओ शूट केले. पण असं होईल हे शेवटपर्यंत वाटलं नव्हतं. हार्डली म्हणजे बाबांचं जेव्हा निधन झालं, हार्ट अटॅकने झालं, म्हणजे बाबा जायच्या अर्धा-पाऊण तास अगोदरसुद्धा असं वाटलं नव्हतं की बाबा मला सोडून जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करण्यामागे एकच येतो आहे, माझ्या बाबांना गाव खूप आवडायचं, आणि त्यांच्या या गावाप्रती असलेल्या प्रेमापोटी मी हा व्हिडिओ एडिट केला आणि पोस्ट केला. हा व्हिडिओ एडिट करणे माझ्यासाठी एवढं सोपं काम नव्हतं, कारण त्यांच्यासोबत शेवटचे जे 6-7 दिवस म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये होतो. आम्ही दोघंच गावी होतो, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायच्या प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत होती. आणि आत्तासुद्धा माझ्या नजरेसमोर त्यांचा चेहरा येतो आहे. आणि माझ्या आईवडिलांकडून मी एकच गोष्ट शिकलो की त्यांनी माणसं जोडले आयुष्यभर. उभ्या आयुष्यात त्यांचा कोणाशीच वादविवाद, तंटा किंवा भांडण आहे, खूप सारी माणसं त्यांनी जोडली, आणि तीच एक शिकवण मला देऊन गेले, आमच्या घरच्यांना देऊन गेले की माणसं जोडा. ते नेहमी सांगायचे, माणसं जोडा, तुम्हाला कसलीच कमी पडून देणार नाही. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा माझा आम्हाला स्वतःला आलेला अनुभव आहे. जर आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये, तुम्ही खूप प्रगती करावी, तर तुमच्या आईवडिलांना जपा, त्यांच्या इच्छा आणि स्वप्नांसाठी एकदा जगून बघा, तुम्हाला आयुष्यात कसलीच कमी पडणार नाही. कारण मित्रांनो, आईवडिलांचं प्रेम आणि त्यांची माया जगात कोणी तुम्हाला लावू शकत नाही. निस्वार्थ प्रेम जे असेल ते फक्त आईवडीलच करू शकतात. बाकी पूर्ण जग हे स्वार्थी आहे. आणि शेवटी तुम्हाला हात जोडून एकच विनंती करेल मी की तुमच्या आईवडिलांच्या इच्छेसाठी आणि त्यांच्या स्वप्नासाठी खरंच जगून बघा. तुमचं आयुष्य बदललं नाही तर तुम्ही बोलाल ते हाराल मी, कारण हा मला स्वतःला आलेला अनुभव आहे. आणि शक्यतो नाती जपा, माणसं जोडण्याचा प्रयत्न करा, कारण आयुष्यामध्ये ना आता मरण खूप स्वस्त झाले, आयुष्याचा भरोसा राहिला नाही. कधी काळाच्या आगाजवळ तुमचा माणूस निघून जाईल. त्यावेळी कोणाशी वादविवाद, तंटा काही ठेवू नका. शेवटच्या क्षणी माझे बाबा माझ्यासोबत होते. जस्ट मी 2 दिवसासाठी गावावर निघून आलो, त्यांना फक्त उलट्या चालू झाल्या, आणि एक उलटीचं कारण म्हणून त्यांना गावावरून परत मुंबईला आणलं आहे. 1 दिवस ते आमच्यासोबत राहिलेसुद्धा व्यवस्थित. म्हणजे शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत असं वाटत होतं की बाबांसोबत असं होईल, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि शेवटी आम्ही पोरके झालो. शेवटी आईवडिलांचा आदर खूप महत्त्वाचा असतो. म्हणून सांगतो, नाती जपा, आईवडिलांना जपा,
त्यांच्या इच्छेसाठी एकदा जगण्याचा प्रयत्न करा. जास्त काही बोलत नाही. जय शिवराय, जय शंभूराजे.